श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची आठवण सांगत आहेत वासुदेव कुलकर्णी, नागपूर. चैतन्याची जेथ प्रचिती या पुस्तकामधून 51 नंबरची ही आठवण आहे. भाग क्रमांक 25. या आधीचे 24 भाग या चॅनलच्या प्लेलिस्टवरती सेव्ह केलेले आहेत. ही आठवण खूपच मोठी होती म्हणून ती रेकॉर्ड करायची राहून गेली. नंतर करू म्हणून राहिलीच. काल गुढीपाडव्याला वाटलं आज आपण हे करायला घेऊयात, जे राहिलं ते पूर्ण करूयात. आणि आश्चर्य म्हणजे मागील महिन्यात नामयात्री प्रसाद नागपुरे यांच्याबरोबर येळेगाव, खामगाव, साखरखेर्डा येथे जाण्याचा योग आला. खामगावचे श्री दिढे मामा यांचेही दर्शन झाले. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या या तात्यासाहेबांच्या आठवणीमध्ये ही सर्व गावे आहेत आणि वाचन करताना हा सर्व जिवंतपणा अगदी इतका स्पष्ट छान जाणवला की तिथले प्रसंग स्पष्ट दिसत गेले. असो, आता आपण आठवण पाहूयात. वासुदेव कुलकर्णी, नागपूर. पूजनीय तात्यासाहेब केतकर यांच्या काही आठवणी. आम्ही 4 बंधू, सर्व श्री जनार्दन, तीर्थ बापूसाहेब, वासुदेव, दत्तात्रय व गोविंद. आमचे वडील पुंडलिकराव कुलकर्णी व आई सौ इंदिराबाई हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे निस्सीम भक्त होते. वडील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकी संस्थेमध्ये नोकरी करीत होते. पूजनीय तात्यासाहेब केतकर श्री रामानंद महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यासाठी सन 1932 साखरखेर्डा येथे आले होते. प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाल्यानंतर परत जाताना ते चिखली येथे वडिलांच्या घरी काही तासांसाठी थांबले होते. त्यावेळी आई व वडिलांना श्री महाराजांचा वाणी अवतारातील अनुग्रह प्राप्त झाला. आम्हा बंधूंच्या जन्मा अगोदरच श्री महाराजांचे अधिष्ठान आमच्या घरी लाभले होते. तेव्हापासून वडील व त्यांचे धाकटे बंधू तीर्थरूप कृष्णराव कुलकर्णी गावातील इतर भाविक लोकांना बरोबर घेऊन श्री महाराजांची उपासना करू लागले. विशेषतः श्री महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव ते मोठ्या प्रमाणात करीत असत. त्यामुळे बालपणापासूनच आम्हाला आमच्या आईवडिलांकडून श्री महाराज प्रेमाचा मोठा ठेवा प्राप्त झाला. आईवडील 1-2 प्रसंगी गोंदवल्यास गेल्याचे आठवते, पण माझा मात्र तेथे जाण्याचा योग बरेच दिवस आला नाही. सन 1951 मी चिखली येथील सरकारी हायस्कूलमध्ये 10व्या वर्गात शिकत होतो. वय 15 वर्षाचे होते. त्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास श्री तात्यासाहेब केतकर इतर मंडळींसोबत विदर्भ व मराठवाडा विभागात येण्याचे ठरत होते. एक दिवशी श्रद्धेय श्री नानाचार्य यांचे मालाडवरून पाठवलेले पत्र प्राप्त झाले. त्यात त्यांनी वडिलांना लिहिले होते की श्री तात्यासाहेब केतकर श्रींच्या स्वारीसह चिखली येथे आपणाकडे येत आहेत. त्यातील श्रींच्या स्वारीसह या शब्दाबद्दल माझ्या मनात बरेच कुतूहल निर्माण झाले. त्या अगोदर श्री महाराजांच्या व श्री तात्यासाहेबांच्या गोष्टी आईवडिलांकडून ऐकत होतो. त्यांच्या दर्शनाचा योग मात्र आला नव्हता. ठरल्याप्रमाणे श्री तात्यासाहेब इतर मंडळींसह मुंबईहून मलकापूर येथे रेल्वेने येऊन पोहोचले. त्यांना भेटण्यासाठी चिखलीवरून वडील व इतर काही मंडळी आदल्या दिवशीच मलकापूर येथे पोहोचली होती. माझ्या भाग्याने मी या मंडळीत माझाही समावेश झाला होता. गाडी स्टेशनवर येण्यापूर्वीच आम्ही बरेच जण प्लॅटफॉर्मवर जमलो होतो. श्री तात्यासाहेबांना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोचली होती. गाडी प्लॅटफॉर्मवर आली आणि थांबली. तात्यासाहेब डब्याच्या दाराशी उभे राहिले. त्यावेळची त्यांची प्रसन्न मुद्रा उभ्या आयुष्यात कधी विसरू शकलो नाही. एका गोष्टीने मात्र माझे लक्ष वेधून घेतले. श्री तात्यासाहेबांच्या स्वागतासाठी प्लॅटफॉर्मवर मलकापूर, चिखली, बुलढाणा या भागातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यावेळी काही लोकांजवळ सुगंधी फुलांचे हार होते. हे मान्यवर श्री तात्यासाहेबांच्या जवळ जाऊन त्यांना हार घालण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु श्री तात्यासाहेबांनी कोणाकडूनही हाराचा स्वीकार केला नाही. हे त्यांचे अमानित्व पाहून माझ्यासारखीच अनेकांची मने गहिवरून आली असतील. प्लॅटफॉर्मवरून सर्वजण स्टेशन बाहेर आले. मंडळींची संख्या बरीच असल्यामुळे निवाऱ्याच्या जागी जाण्यासाठी टांगे ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली. मलकापूर लहानसे गाव असल्यामुळे सोय होण्यास वेळही लागत होता.
तात्यासाहेबांच्याबरोबर आलेली मंडळी सामानाकडे लक्ष ठेवून बसली होती. त्यावेळी तात्यासाहेब एका खुर्चीवर एकटेच शांत चित्ताने बसलेले मी पाहत होतो. सुप्रसन्न मुद्रा, चेहऱ्यावरील मंद स्मित व सगळीकडे साक्षीत्वाने पाहणारी दृष्टी. खरोखर सर्वात असून कशातच नसणारा महात्मा मी डोळ्याने पाहत होतो, पण त्याच्याशी संभाषण वगैरे करण्याचे धाडस होत नव्हते. काही वेळातच आम्ही तेथील श्री महाराजांचे भक्त श्री देशमुख यांच्या वाड्यात आलो. तेथे श्री महाराजांचे वाणी अवतारातील पहिले निरूपण ऐकण्याचा सुयोग आला. अमृतवाणीच ती. सर्वांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू ओघळताना पाहत होतो. माझ्या अल्पबुद्धीमुळे श्री महाराज काय सांगत होते हे फारसे लक्षात येत नव्हते, परंतु त्यांची प्रारंभीची वचने मात्र लक्षात राहिली. श्री महाराज सांगत होते, या भागात मला ओळखणारे खरोखरच कोणी नाही, तर एवढी मंडळी जमली याचे सारे श्रेय श्री पांडुरंग बुवा व श्री प्रल्हाद बुवा यांनाच आहे. त्यांनी या भागात नामप्रसाराचे एवढे कार्य केले आहे, म्हणूनच तुम्ही एवढ्या संख्येने मला भेटण्यासाठी आला आहात. आपल्या शिष्योत्तमांचा श्री महाराजांनी केलेला गौरव ऐकून त्यांच्या या प्रेमाने सर्वजण घैवरून गेले. नंतर 2-3 दिवसांच्या कालावधीत श्री तात्यासाहेब सर्व मंडळींसह चिखली येथे आमच्या घरी आले. चिखली येथे 3 दिवस उत्सव संपन्न होणार होता. आदले दिवशी बुलढाण्यावरून बसने निघून श्री तात्यासाहेब आणि इतर मंडळी चिखली येथे नदीच्या जवळ असलेल्या बस थांब्यावर सायंकाळी 7च्या सुमारास येऊन पोहोचली. तेथून आमचे घर अंदाजे 1 किलोमीटर अंतरावर होते. पुंडलिकरावांनी बस थांब्यावर एका कारची व्यवस्था केली होती. श्री तात्यासाहेब, सौ ताईंनी त्या कारमध्ये बसावे व इतर मंडळींनी नामगजर करीत पायी चालावे अशी योजना होती. परंतु श्री तात्यासाहेबांनी कारमध्ये बसण्यास नकार दिला व नामगजर करीत पायी चालणेच पसंत केले. त्यामुळे श्री महाराजांची पेटी कारमध्ये ठेवून श्री तात्यासाहेब व जमलेले अनेक स्त्री पुरुष रस्त्याने नामगजर करीत व पाऊली खेळत आमच्या घरी येऊन पोहोचली. मी तुमच्यातीलच एक आहे, माझे वेगळेपण नको, हा भाव अखंडपणे ठेवूनच ते वागत असत. एका असामान्याचे सामान्यपणे वागणे एवढे सहज होते की प्रसंग झाल्यानंतरच ते लक्षात यावे. सकाळ संध्याकाळ श्री महाराजांची निरूपणे होत होती. निरूपण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमत होते. चिखलीमधील सर्व मान्यवर व थोर मंडळी श्रींच्या दर्शनास आली होती. त्याच काळात श्री महाराजांनी मला अनुग्रह देऊन कृतार्थ केले. त्यानंतर श्री महाराजांच्या कृपेने श्री तात्यासाहेबांचा काही सहवास घडत गेला. श्री क्षेत्र गोंदोले, मालाड, अकोला, नांदुरा इत्यादी ठिकाणी सहवास घडला. आमचे वडील तीर्थरूप पुंडलिकराव यांचेवर श्री तात्यासाहेबांचा विशेष लोभ होता. त्यामुळे वडिलांचे मालाड येथे वारंवार जाणे होई. तेथे गेल्यावर तात्यासाहेब वडिलांना 1-2 महिने ठेवून घेत असत. वडिलांनी श्री तात्यासाहेबांबरोबर वराड, मराठवाडा या भागात प्रवास केला. तसेच तात्यासाहेबांनी केलेल्या काशी यात्रेतही सहभागी झाले होते. वडिलांचे अंतःकरण महाराजांच्या प्रेमाने भरलेले होते. त्यांच्याकडून श्री महाराजांच्या आणि श्री तात्यासाहेबांच्या आठवणी ऐकण्याची संधी वारंवार प्राप्त होत असे. त्यातील काही आठवणी येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे. 1. सन 1951च्या चिखली येथील मुक्कामात तेथील शेतकी संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष श्री महाजन हे श्री महाराजांना आपल्या घरी येण्यासाठी आग्रह करू लागले. त्या संस्थेत वडील नोकरी करीत असल्यामुळे श्री महाराजांनी महाजन यांच्याकडे जावे असे वडिलांना वाटत होते. पण श्री महाराजांनी त्यांच्याकडे जाण्यासाठी अनुकूलता दाखवली नाही आणि बराच आग्रह होऊनही श्री महाराज त्यांच्याकडे गेले नाहीत. त्याबद्दल वडिलांना काही निराशा आली असावी. तेव्हा श्री तात्यासाहेब त्यांना म्हणाले, श्री महाराजांनी केले ते बरोबरच होते. त्यांच्याकडे जाऊन त्यांचा पाहुणचार घेऊन त्यांना पाहिजे ते श्री महाराज देणार नाहीत, कारण ते त्यांच्या हिताचे नाही. अशावेळी न जाणेच उत्तम, म्हणून श्री महाराजांनी जाण्याचे टाळले आहे. श्री पूजनीय तात्यासाहेबांच्या सांगण्यामुळे वडिलांचे पूर्ण समाधान झाले. श्री तात्यासाहेबांचे सांगणे खरेच ठरले, कारण श्री महाराज आपल्या घरी श्री महाजन आपल्या घरी
श्री महाराजांचे मोठे स्वागत करून आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून साकडे घालणार होते, हे मागाहून कळले. 2 नंबर, चिखली येथील मुक्काम आटोपून श्री तात्यासाहेब सर्व मंडळींसह साखरखेर्डा येथे गेले. तेथूनच ते मेहकर मार्गे नांदेड वगैरे ठिकाणी जाणार होते. चिखलीला परत येण्याचे प्रयोजन नव्हते. चिखली येथील महोत्सव संपन्न झाल्यावर आमच्याकडे उत्सवाच्या सामानाची आवरावर झाली होती. मंडपही काढला होता. एवढ्यात वार्ता आली की तात्यासाहेब सर्व मंडळींचं साखरखेर्डा इथून चिखलीला परत आले आहेत व सर्वजण बस स्टँडवर थांबले आहेत. त्यावेळी बसेसची व्यवस्था बेताचीच होती, म्हणून त्यांना चिखलीला परत यावे लागले असावे. तीर्थरूप पुंडलिकराव लगेच बस स्टँडवर गेले आणि श्री तात्यासाहेबांना व सर्व मंडळींना घरी घेऊन आले. परंतु उत्सव साहित्याची निर्वानिरोध झाल्यामुळे घरची व्यवस्था बरीच कमी होती. सर्वजण घरी बसल्यावर श्री तात्यासाहेब जवळच्या मंडळींना म्हणाले, 3 दिवसापूर्वी पुंडलिकरावांनी श्री महाराजांना येथे बोलवले होते. त्यावेळची व्यवस्था किती सुरेख होती. आता आपण त्यांच्याकडे न बोलवता आलो आहोत, तेव्हा जी व्यवस्था आहे त्यात सर्वांनी आनंदाने राहावे. श्री तात्यासाहेबांनी सहजरित्या हा दिलासा दिला. त्यामुळे तात्काळ उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 1 दिवस राहून श्री तात्यासाहेब पुढील प्रवासासाठी निघून गेले. पुंडलिकरावही त्यांचेबरोबर होते. पुंडलिकराव त्या प्रवासातील बऱ्याच आठवणी सांगत असत. त्यापैकी काही आठवणी अशा. प्रवासामध्ये श्री तात्यासाहेबांच्या बरोबर बरीच मंडळी होती. पूजनीय प्रल्हाद महाराजही बरोबर होते. बस व्यवस्था बेताचीच असल्यामुळे काही प्रवास बैलगाड्यांनीही करावा लागे. त्यामुळे प्रवासातील काही मंडळी एका गावी व इतर मंडळी दुसरे गावी मुक्कामासाठी असत. दोन्ही गावांमध्ये तेथे उपस्थित असलेल्या मंडळींची स्वतंत्र व्यवस्था होत असे. श्री प्रल्हाद महाराज कधी श्री तात्यासाहेबांच्या बरोबर असत, तर कधी व्यवस्थेसाठी पुढील गावी अगोदरच निघून जात. श्री प्रल्हाद महाराज नेहमी सोहळ्यामध्ये भोजन करीत असत. प्रवासामध्ये श्री तात्यासाहेब वडिलांना विचारित, पुंडलिकराव, आज पंक्तीत प्रल्हाद बुवाबरोबर आहेत का? श्री प्रल्हाद महाराज असल्यास श्री तात्यासाहेब आपले सोवळे मागून घेत व सोवळ्यानेच भोजनास बसत. श्री प्रल्हाद महाराज पंक्तीत नसल्यास श्री तात्यासाहेब धोतर नेसूनच भोजनास बसत. यावरून श्री तात्यासाहेबांचा सहजपणा व त्याबरोबरच श्री प्रल्हाद महाराजांच्या विषयीचे सौजन्य दिसून येते. प्रवासात पुढे श्री तात्यासाहेब नांदेड येथे गेले. तेथील निवासाची सर्व व्यवस्था महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी केली होती. सर्वच मंडळींना नांदेड येथील सुप्रसिद्ध गुरुद्वारला भेट देण्याची इच्छा होती. सुमारे 50 रिक्षा व टांगे यात बसून मंडळी गुरुद्वाराकडे निघाली. बरेच अंतर गेल्यावर कोणीतरी तात्यासाहेबांच्याजवळ गोष्ट काढली की श्री महाराज बरोबर असते तर चांगले झाले असते. यावर श्री तात्यासाहेब म्हणाले की त्या बाबतीत श्री महाराजांनाच विचारणे आवश्यक आहे, आपण तसे विचारूया. असे म्हणून श्री तात्यासाहेब काही व्यक्तींना घेऊन निवासस्थानी गेले. तेथे इतर व्यक्तींनी श्री महाराजांना विचारले, आपण गुरुद्वाराला भेट देण्यासाठी याल का? श्री महाराजांनी होकार दिल्यावर पेटी घेऊन श्री तात्यासाहेब गुरुद्वाराकडे निघाले. बाकीची मंडळी अगोदरच येऊन पोहोचली होती. त्यांचे तेथील दर्शनही झाले. गुरुद्वारा बंद होण्याची वेळ झाली होती, परंतु तेथील लोकांनी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकांना श्री महाराजांच्या विषयी सांगितले असल्यामुळे वेळ संपल्यावरही त्यांनी गुरुद्वार उघडे ठेवले होते. थोड्या वेळाने श्री तात्यासाहेब पेटीसह येऊन पोहोचले. गुरुद्वारात श्री महाराजांचे प्रवचन झाले. तेथील व्यवस्थापकांनी श्री महाराजांचा यथोचित सत्कार केला व या अमूल्य प्रवचनाचा लाभ सर्वांना व्हावा म्हणून श्री महाराजांनी दुसरे दिवशी गुरुद्वाराला भेट द्यावी म्हणून विनंती केली, परंतु ते शक्य झाले नाही. यावरून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की गुरुद्वारासारख्या पवित्र वास्तूला भेट देण्यासाठी श्री महाराजांना बरोबर न्यावे किंवा कसे हा निर्णय श्री तात्यासाहेबांनी योग्यता असतानाही घेतला नाही. ते श्रम घेऊन पुन्हा निवासस्थानी गेले व श्री महाराजांच्या अनुमतीनुसारच त्यांना घेऊन
गुरुद्वाराच्या भेटीसाठी आले. शरणागतीची केवढीही पराकाष्ठा. प्रवासात पुढे श्री महाराज येहळेगावी येथे श्री तुकामाईंच्या दर्शनासाठी जाणार होते. आदल्या दिवशी त्यांचा येहळेगावाजवळ असलेल्या डोंगरगाव या गावी मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मंडळी येहळेगावासाठी निघणार होती. रात्रीच्या निरूपणात श्री महाराज म्हणाले, उद्या तुम्ही माझ्या गुरूंच्या स्थानी दर्शनासाठी जाणार आहात. तुम्ही माझे एवढे ऐकाल का? पहिली गोष्ट म्हणजे तेथे तुम्ही माझ्याविषयी काही बोलू नका. माझी पूजा करू नका, आरती करू नका, माझ्या नावाचा जय जयकार करू नका, माझ्याशी शक्यतो कोणी बोलूही नका. आणखी एक गोष्ट ऐका, तुकामाईंजवळ काहीही मागू नका. तेथे शरणागतीशिवाय मार्ग नाही. ही गोष्ट तीर्थरूप पुंडलिकराव वारंवार सांगत असत आणि ती सांगताना त्यांचा गळा दाटून येत असे. या गोष्टीची प्रखर्षाने आठवण होते. याचे कारण असे की तशीच निष्ठा श्री तात्यासाहेबांची श्री महाराजांच्या प्रती होती. श्री तात्यासाहेबांनीही आपल्या आयुष्यात स्वतःला महाराज म्हणून घेतले नाही. कोणाला स्वतःची पाद्यपूजा करून दिली नाही. स्वतःविषयी काही सांगितले नाही. कोणी त्यांच्याविषयी काही सांगितले तर ते अतिव संकोचत असत. विशेष म्हणजे श्री तात्यासाहेबांची तेवढी योग्यता असतानाही ते किती मर्यादेने राहिले आणि महाराजांच्या परिवारात त्यांनी केवढा मोठा आदर्श निर्माण करून ठेवला हे पाहिले म्हणजे त्यांच्या खऱ्या असामान्यत्वाची कल्पना येते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.